सर, निवडणुकीला अवघे काही दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. 27 तारखेला ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे. काल एक सभा पार पडली आमदार कथोरे यांच्या इथे. एकंदरीत 10 पैकी 8 जागा जवळपास आलेल्या आहेत असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. उमेदवार तुमचे निवडून आले. काय सांगाल, नेमकं काय तथ्य आहे? म्हणजे विक्रमगड असू द्या, जव्हार असू द्या, तिथे सुद्धा त्यांचे उमेदवार आलेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढताना सेवा संस्थांचे काही मतदारसंघ असतात. त्यापैकी माझा भिवंडी, ज्याच्यामधून मी बिनविरोध आलो. हे जे मतदारसंघ आहेत हे व्यक्तिगतरित्या त्या व्यक्तीचे प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत. आणि जे काही वक्तव्य संबंधित इस्मानी केलं, 10 पैकी 8 त्यांच्या बिनविरोध आल्या, याच्यात काही तथ्य नाही. आपण पाहिलं असेल आमचं पत्रक, सुनील भुसारा याचा फोटो आमच्या पत्रकावर आहे. सुभाष पवार यांचा मुलगा सौरभ पवार याचा फोटो आमच्या पत्रकावर आहे. बाबाजी, मी, बाबाजींचा मुलगा मी, त्याचबरोबर अजून पलीकडे असलेली 2 लोक आमची आहेत. अमित घोडा सुद्धा आमच्या सोबत आहे. हे चुकीची माहिती देऊन दिशाभूल मतदारांची करायची आणि खोटं बोलण्यामध्ये यांचा कोणी हात धरू शकत नाही. उगीच संभ्रम निर्माण करायचा, खोटं बोलायचं, हे आधीपासूनचा स्वभाव आहे. आणि कसं बोललं जातं ते मी सांगतो तुम्हाला. आपण सांगितलं की विक्रमगड, जव्हारचा उल्लेख केला, शहापूरचा उल्लेख केला, पालघरचा उल्लेख केला. 4च्या 4 जागा आमच्या निवडून येतील. पालघर आणि शहापूर इथे त्यांचा उमेदवार लढतो, हे बरोबर आहे. पण जव्हार आणि विक्रमगडला उमेदवारच नाही तर निवडून कसं येणार? यांची निशाणी काय? सहकार पॅनलची शिट्टी. मग शिट्टीचा उमेदवार आहे का तिकडे? तिकडे एकाची निशाणी कब्बशी, एकाची निशाणी बस. आता काय दुसऱ्यावर दावा करायला लागले हे आमचे आहेत म्हणून? म्हणजे जिथे कोणी उभं केलं नाही तिथली जागा सुद्धा आमचीच निवडून येणार असं सांगायला सुद्धा कमी करत नाही. आणि जनतेची, मतदारांची दिशाभूल सुरू आहे. ते आमचे 8 आलेत, आम्हाला 3चीच गरज आहे. मी तुला जबाबदारीने सांगतो की 5 जागा या आमच्या आहेत. आणि मी त्यांची बाईट ऐकली की तुम्ही ऐकलं नाही का, प्रदेशाध्यक्ष असं बोलले की 27 तारखेला संबंधित इसम आहे तेही बीजेपीचेच आहेत. प्रदेशाध्यक्ष ठाण्याच्या मीटिंगमध्ये असंही बोलले की पलीकडच्या पॅनलमध्ये 2 भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. 2 बोलले. ते 28 तारखेला परिवर्तन पॅनलच्या सोबत असतील हे बोलले, ते नाही सांगत. त्यांना भेटायला पाठवलं ते सांगतात, पण त्या भेटीमध्ये त्यांनी काय सांगितलं ते नाही सांगत. त्यांनी सांगितलं होतं, जे कोणी गेले होते त्यांच्यासोबत त्यांना सांगितलं होतं पक्षाच्या सोबत राहायचंय. म्हणजे अध्यक्षांनाही खोटं पाडण्याचं काम, प्रदेशाध्यक्षांनाही खोटं पाडण्याचं काम सुरू आहे. म्हणून मतदारांना माझी विनंती आहे की अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आणि सतत एकच भाषण चांगल्या विचाराने. अरे कोणाचा विचार वाईट आहे? आमचा वाईट आहे? मी तर ऐकतो 92 पासून चांगल्या विचाराने चालायचं. वाईट विचाराने चाललं कोण? तुम्ही 25 वर्षाचा दाखला देता की नाही? त्या 25 वर्षाच्या दाखल्यामध्ये कपिल पाटील सुद्धा 1 वर्ष चेअरमन होता आणि मला तुम्ही नव्हता केला. मला पक्षाने केला होता त्यावेळेच्या राष्ट्रवादी पक्षाने. आणि आता जे काही 9 वर्षाचा दावा करतात ना, त्यांना राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना चेअरमन पदावरून उतरून कपिल पाटलांनी चेअरमन केला होता. वसईचा चेअरमन राजेंद्र पाटील जो आहे ते हितेंद्र आप्पांची मी युती करून मी बीजेपीत गेलो, खासदार झालो, माझ्यावर अविश्वास आणला, त्याचा राग माझ्या मनात होता. आणि म्हणून राजेंद्र पाटीलला चेअरमन मी केलंय. 9 महिन्यासाठी केला होता. 36 महिने बाकी होते. 18 महिने वाटून घेतले होते. 18 महिने बीजेपीला, 18 महिने वसई विकास आघाडीला. राजीनामा दिला नाही. राजीनामा देऊ नको सांगणारे पण हेच. म्हणजे हितेंद्र ठाकूर एकदा शब्द दिला की पाळणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना सुद्धा खोटं पाडण्याचं काम ह्या माणसांनी केलेलं आहे. कोणीही माझ्या समोर येऊन सांगावं राजेंद्र पाटील चेअरमन कसे झाले. 9 महिन्यासाठी केला, 9 वर्ष राहिला. काम करण्याची संधी आम्हीच दिली ना आपल्याला. कशाला खोट्या नाट्या बातम्या लोकांमध्ये पसरवण्याचं काम केलं. तर अशा
पद्धतीने मतदारांनी संभ्रमात राहू नये, परिवर्तन पॅनलच्या पाठीशी राहून परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावं अशा प्रकारची विनंती परत एकदा आपल्या माध्यमातून मी मतदारांना करतो. तर त्यांनी एक उल्लेख केला की आपले जे उमेदवार आहेत त्यांच्या शिक्षणावर सुद्धा त्यांनी एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे. त्या संदर्भात काय सांगाल, कारण की खूप प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना खरं तर या उमेदवारांकडून आणि जिंकणाऱ्या लोकांकडून खूप अपेक्षा. बरं, आता माझी बाईट झाल्यानंतर त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा तुमच्या उमेदवारांचं शिक्षण सांगा. मी माझ्या उमेदवारांचं शिक्षण सांगतो. मी कपिल पाटील, मी BA आहे. मी LLB ला अपेअर झालो होतो, पूर्ण केलं नाही. बरोबर. आकाश बाबाजी पाटील UPSC 1 मार्कासाठी गेला. BSc IT MBA लंडन युनिव्हर्सिटीमधून करून आलाय. सीताराम बाजी राणे जे हाऊसिंग मधले कॅन्डिडेट आहे. MA BCom GDCNA. ऍडव्होकेट सुवर्णा पावशे, आता ऍडव्होकेट बोलल्यानंतर सांगण्याची गरज आहे. शिक्षण BCom LLB. दीपाली सुरेंद्र पाटील ही बँकेचीच कर्मचारी होती. बँकेची कर्मचारी ग्रॅज्युएट असल्याशिवाय लागणार आहे का? ती MA आहे. जो OBC मधला आमचा कॅन्डिडेट आहे हार्दिक रवींद्र राऊत, सिव्हिल इंजिनियर BA LLB आहे. आता एवढ्या सगळ्या डिग्र्या आमच्या उमेदवारांकडे आहेत आणि महोदय सांगतात आमचे उमेदवार अशिक्षित आहेत. आता क्यू केली पाहिजे की नाही सांगा मला. निदान माहिती तरी घेऊन बोललं पाहिजे. माहिती घेऊन बोललं पाहिजे. मतदारांना माझं आव्हान आहे, एवढे सुशिक्षित उमेदवार कोणाच्याच पॅनलमध्ये नाही. त्यामुळे ही बँक आपल्याला चांगली चालवायची आहे. अनुभवी सुशिक्षित लोकांची गरज आहे. म्हणून आमचे उमेदवार सगळे सुशिक्षित आहेत. ह्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन छत्रीच्या समोर शिक्का मारून विजयी करावा अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो. अर्थात पॅनलचा तुम्ही आता उल्लेख केला सर. परिवर्तन पॅनल ठिकाणावर नाही आणि विरोधकांचे 12 वाजतील या निवडणुकीत, असं सुद्धा त्यांनी म्हणजे ठाम विश्वास असा त्यांनी व्यक्त केला. विरोधकांचे 12 वाजतील म्हणजे कशाच्या आधारावर वाजतील 12? बघा, मी तुम्हाला सांगतो. काल दुपारी माझ्या भिवंडीत होते. ह्यानं कधी ऑफिस सोडून फोनवरचा प्रचार सोडून कधी असं भटकायला लागलो होतं का वनवन? आम्ही ते फील्डवरचे लोक आहोत. हे नेहमीच सांगतात मला नंबर द्या, मी फोन करतो, बोलतो. आता काल भिवंडी, शहापूर, वाडा कुठे कुठे फिरायला लागले. आता जर तुमची परिस्थिती चांगली आहे तर कोणी फिरेल का? मी काल बदलापूरला होतो. मला ते बदलापूरला आहेत, मी भिवंडीचा आहे म्हणून ते भिवंडीला आले ना. त्यांना माहिती आहे की भिवंडीत कदाचित आपल्याला मतं कमी मिळतील म्हणून ते प्रयत्न करतात, मी प्रयत्न करतो. अशा प्रकारे वक्तव्य करण्याचं काय कारण आहे? 12 वाजतील ना 13 वाजतील, मतदार ठरवतील ना 27 तारखेला कोणाचे 12 वाजवायचे, कोणाचे 13 वाजवायचे. याच्यामध्ये काय दुमत आहे? आणि माझ्या कानावर असं आलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की वसईमध्ये 1095 मतं आहेत आणि ती सगळी वन साईड पडतात. अरे कुठे वन साईड पडतात? 2004ला कपिल पाटील फक्त जिल्हा परिषदेचा सदस्य होता आणि या बँकेची OBCची निवडणूक मी एकाकी लढलो होतो. मी पॅनलमध्ये होतो पण मला पॅनलची निशाणी नव्हती. पॅनलची निशाणी होती सिंह, माझी निशाणी होती गुलाबाचं फुल. एकट्यानेच प्रचार करत होतो पूर्ण जिल्ह्यामध्ये. एकट्याने म्हणजे माझी यंत्रणा होती ती. वसईमध्ये 102 मतं 2004ला मी घेतली होती. किती? 102 मतं. मग वन साईड झाली का त्यांची मतदान? नाही. आता मागच्या निवडणुकीमध्ये एक कॅन्डिडेट उभा होता. ऐन निवडणुकीच्या पिरियडमध्ये त्यांना जेलमध्ये जावं लागलं. जेलमधून निवडणूक लढवून वसईमध्ये 225 मतं घेतली. वन साईड झालं का वसई? आता कसं वसई वन साईड होईल? आता 2 आमदार भाजपाचे, 1 खासदार भाजपाचा, 44 नगरसेवक भाजपाचे. भाजपाची पार्टी एवढी मोठी यंत्रणा पक्षाची. राज्यात सरकार आमचं, देशात सरकार आमचं, प्रदेश अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचा. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये गणेश नाईक साहेब पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे. अशा परिस्थितीमध्ये वन साईड मतदान होणार नाही, होऊ शकत. त्याच्यामुळे हा जो काही भ्रम निर्माण केला जातो ना, हा भ्रमाचा भोपळा हा 27 तारखेला निश्चितपणाने फुटेल. काही लोकांचा तोल गेलाय त्यामुळे ते भ्रमिष्ठासारखे बोलतात, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. चला, माझं मी तुम्हाला आव्हान देतो. मी कधी आव्हान देत नाही कोणाला. पत्रकारांना आव्हान देतो. मी नेहमी आवाहन करतो. माझ्या राजकीय कारकिर्दीला जेवढी वर्ष झाले त्या वर्षाच्या तुम्हाला जर बाईट मिळाल्या तर काढून बघा.
कुठेतरी असं माझं बेताल वक्तव्य आहे का? एक तरी काढून दाखवा. मुद्द्याला सोडून कुठे भाषण केले का ते काढून दाखवा. मी आता सांगितलं ना, 92 पासून एकच भाषण ऐकतो चांगल्या विचाराने दाखवा. माझं कंटिन्यू एकाच मुद्द्याला धरून एकाच ठिकाणी सगळ्या ठिकाणी एकच भाषण करतात असं दाखवा. अरे माझं वय काय, तुमचं वय काय, तुम्ही सिनियर आहात, ठीक आहे, तुमचा आदर आहे, पण तोल कोणाचा जातो? जो वयस्कर असतो त्याचा जातो का यंग असतो त्याचा जातो? माझं वय निश्चितपणाने 10 वर्षांनी तरी कमी आहे, कदाचित अजून कमी असेल, मग माझा तोल जाणार. चला आपण सकाळी वॉकिंग करायची सुरुवात करू किंवा धावायची सुरुवात लावू, शर्यत लावू. कोण पळतो कोण चालतो बघूया. मग तोल कोणाचा जातो ते माहिती पडेल. माझं ना बोलण्यात तोल कधी गेला ना चालण्यात तोल गेला. मुद्दा असा आहे की हे जे परिवर्तन पॅनल होईल आणि प्रदेश अध्यक्ष एवढा इंटरेस्ट घेतील हे त्यांच्या स्वप्नातच नाही. त्यांना वाटलं मागच्या वेळेसारखी मी निवडणूक गुंडाळली तशी आताही गुंडाळता येईल मला, आणि मग पुन्हा बिनबोबाट बिनशर्त पाठिंबा आम्ही सगळे देऊ अशा प्रकारची परिस्थिती होईल असं कयास लावून होते. परंतु प्रदेश अध्यक्षांनी पक्षाची ठाम भूमिका पक्षाच्याच माध्यमातून पॅनल झालं पाहिजे अशी घेतल्यामुळे त्यांची मोठी गोची आणि अडचण झालेली आहे. ते प्रदेश अध्यक्षाला खोटं ठरवायचं प्रयत्न सतत करत असतात. म्हणून माझी आपल्या माध्यमातून मतदारांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी ज्या पसरवल्या जातात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. परिवर्तन पॅनलची निशाणी छत्री आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, ज्यावेळी छत्रीची गरज सगळ्यांनाच आहे आणि या बँकेवरचं छत्रही चांगलं मजबूत करायचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने या बँकेला वैभव प्राप्त अजून चांगलं करून द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी परिवर्तन पॅनलला आपण सगळ्यांनी मतदान करावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी निश्चितपणाने सगळ्या मतदारांना करतो. नंतर त्यांनी सांगितलं आम्ही प्रदेश त्यांच्याकडे पाठवलं होतं, पण तेव्हा पॅनल वगैरे काही ठरलेलं नव्हतं. हे नंतर दिल्लीवरून गल्लीवरून कुठेतरी आलेलं आहे अशा प्रकारचं. आता दिल्लीवरून गल्लीवरून पॅनल म्हणजे बघा कसं माणूस एकदा भरकटला ना की कसं वक्तव्य करतो तुम्ही सांगतो. माझी पहिल्या दिवसापासूनची भाषणं आहेत, पॅनल मी केलं नाही. मला प्रदेश अध्यक्षांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की आपल्याला पक्षाचं पॅनल करायचं आहे. म्हणजे प्रदेश अध्यक्षांनी गल्लीतनं पॅनल पाठवलं. हे प्रदेश अध्यक्षांवर आरोप करायला लागले, एवढे मोठे झाले, पक्षापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजायला लागली. अशी माणसं जी असतात ना ही अतिशय घातक असतात. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. आपल्याला सगळ्याच लोकांचा आदर आहे, पण माझ्या प्रदेश अध्यक्षाला कोणी जर खोटं ठरवत असेल तर मला वस्तुस्थिती माहीत आहे. त्यांनी 2 महिन्यापासून त्यांना बोलवत होते, गेले नाहीत. तुम्ही बदलापूरला ते आले होते, नगरसेवकांची बैठक घेतली, त्या बैठकीतलं जर भाषण तुम्ही बघितलं त्यांनी भाषणात सांगितलं 2 महिन्यापासून येतो सांगितलं, आजपर्यंत तो दिवस आला नाही. आणि त्यांनी काही चूक केली नाही. जेवढ्या बैठका ऑनलाईन घेतल्या, जेवढ्या बैठका फिजिकली घेतल्या, प्रत्येक बैठकीचं निमंत्रण प्रदेश कार्यालयातून त्यांना फोन गेलाय. ते प्रदेश अध्यक्षांना अशा प्रकारे जर चुकीचं ठरवत असतील तर भारतीय जनता पक्षाचा कुठलाच कार्यकर्ता हे सहन करणार नाही. हे मतं घेण्यासाठी प्रदेश अध्यक्षांनी खोटं ठरवायचं बोलले नाही. मी तुम्हाला सांगितलं की ते जेव्हा 3 लोक गेले होते तेव्हा प्रदेश अध्यक्षांनी मला फोन करून सांगितलं ते लोक येऊन गेले. मी त्यांना सांगितलं पक्षाच्या बरोबर राहायचंय. त्यातल्या एका माणसाने सांगितलं साहेब माझं काय, त्यांनी त्याला सांगितलं तुला महामंडळ देणार असं पण सांगितलं. हे तुम्हाला खात्री करायची तर प्रदेश अध्यक्षांना जाऊन विचारा. हे प्रदेश अध्यक्ष खोटं बोलू शकत नाहीत आणि हे नेहमीच कसं बोलतात काय करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता ते काय माझ्या भिवंडीतही दावा करतात लीड घेणार म्हणून. कमालच झाली की नाही बघा. असं आहे चालायचं. निवडणूक आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये दावे प्रतिदावे होत असतात. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु दिशाभूल करू नये, चुकीच्या गोष्टी जनतेसमोर मतदारांसमोर पसरवू नये. खिळाडूत्रीने निवडणूक लढा ना. मला तर असंही कानावर आलं की खासगी कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा माझ्या नादी लागलं तर मी कशातून बघतो माहिती आहे ना, मी त्याच्यातनं एकदा बघितलं तर मग काय होते ते बघा. पण प्रदेश अध्यक्षांनी ठाण्याच्या बैठकीत सांगितलं की मी प्रदेश अध्यक्ष म्हणून बोलतो, पक्षाच्या विरोधात जो भूमिका घेईल तर गाठ माझ्याशी आहे.
हे स्पष्ट सूचना रवींद्र चव्हाण साहेबांनी 500 कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये दिलेल्या आहे. ह्या अशा पक्षाच्या प्रती जबाबदारीने काम करणाऱ्या प्रदेश अध्यक्षांच्या बाबतीतही चुकीच्या अफवा पसरवणं हे थांबवलं पाहिजे. तुम्ही लोकांना मतं मागा, लोकशाही पद्धतीने मतं घ्या. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ते निवडून या. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने काम करतो. आम्ही टीका केल्याचं तुम्हाला कुठे दिसण्यात आलं का? मी तर नाव पण घेतलं नाही. मी जेव्हापासून प्रचार सुरू झालाय तेव्हापासून नाव पण घेतलं नाही. कालच्या प्रचारात असंही सांगितलं की ते आधीच जाहीर केलं, तेव्हाच जाहीर केलं आणि सहकारामध्ये पक्ष नसतो. मान्य आहे, पक्ष नसतो. मग काल कशाला सांगितलं? मी भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. भाजप आणलं कशाला मध्ये? भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करायला लागला ना. भारतीय जनता पार्टीचे आम्ही पण इकडे आहोत, शिवसेनेचे पण आहे, तर तुम्ही कशाला उल्लेख आणला? नका करू, फक्त सहकार पॅनलच बोला ना. आम्ही तर आधीपासून सांगतो महायुतीचं पॅनल आहे. पहिल्या दिवसापासून तुम्हीच सांगता सहकारमध्ये पॅनल नाही, सहकारमध्ये पक्ष नाही, निशाणी नाही. मान्य आहे ना? आम्ही कुठे सांगतो नाही. मग तुम्ही आता पक्षाचा आधार कशाला घ्यायला लागले? आम्ही पण पक्षाचे आहोत आणि प्रचार करताना कशाला सांगता? बरं, 5 जूनला एक पत्रक निघाले, त्या पत्रकात क्लिअर लिहिले भारतीय जनता पक्षाचे अशी कार्यकर्ते अमुक अमुक नेत्याच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. तर तुम्ही पण पक्षाचा आधार घेतला. तुमच्या कार्यालयातून जे फोन जात होते भगिनींचे, त्या फोनमध्ये असंच सांगत होते की भाजपाच्या पॅनलच्या कॅन्डिडेट आहेत. मग सहकारामध्ये पक्ष नाही. मग तुम्ही कशाला उल्लेख करा? आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला पाहिजे तर देतो. कोणाला कॉल केले त्यांचे नंबरही आहेत. हे उगीच काहीतरी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चुकीचं बोलायचं आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. हे आता मतदार काही कोणी संभ्रमात राहणार नाही. मतदारांनी पक्क केलेलं आहे. परिवर्तन 100% होणार आहे. परिवर्तन होणार. परिवर्तन पॅनलचा विजय होणार. 7च्या 7 उमेदवार जिल्ह्याचे निवडून येणार आणि ह्या 4 जागा ज्या शेवाच्या आहेत त्या 4च्या 4 जागा आमच्या निवडून.